Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत. भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी. दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील, निलंगेकर, ओमप्रकाश शेट्टी होते इच्छुक. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची संध्याकाळी बैठक. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार. सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला. 15 तासानंतर जरांगेंचं उपोषण मागे. उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल. सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा. सरकार डबल ढोलकी. ओबीसींनी विश्वास ठेवू नये. सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय. लवकरच रस्त्यावर उतरणार. विजय वडेट्टीवार आक्रमक. तर काँग्रेस काळात कुठे ओबीसींचं कल्याण केलं, जरांगेंचं प्रत्युत्तर. जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट. बबनराव तायवाड यांचं भाष्य. परळीवाल्याला आता पुन्हा धरावर धरणार. मुंडेंची नार्को टेस्ट करा, सगळंच उघडं होईल. संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली. लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. मिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात अत्याचारी भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कुटुंबावर संकट आहे अशी भीती दाखवून 16 एकर जमीन हडपल्याचा आरोप. या प्रकरणी खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला. सोनारपूरमध्ये जमावाकडून घोषणाबाजी करत मारहाण. अभिषेक बॅनर्जींचे कपडे फाडले, अंडीही फेकली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठकांचा सपाटा सुरू. 6 रुपये किलोने चाकण बाजार समितीत लिलाव. खर्च निघण्यासाठी किमान 20 ते 21 रुपये किलो दर मिळणं आवश्यक. शेतकऱ्यांची नाराजी. कांद्याला किमान 25 रुपये किलो दर द्या. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, अन्यथा लढा तीव्र होईल. रोहित पवारांचा सरकारला इशारा. पुण्यातील विषारी दारू मृत्यूप्रकरणी मृतांची संख्या आता 24 वर. हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2घांचा मृत्यू. या घटनेमुळे परिसरात शोककळा. नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई विरार शहरात मान्सूनपूर्व पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. कुर्ल्यामध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात. बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने धडक. कंटेनर ब्रिजवरच उलटला. अपघातानंतर कुर्ला ब्रिज वाहतुकीसाठी बंद. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. जालन्यातल्या बदनापुरात विमानाच्या 6 ते 7 घिरट्या. नागरिकांमध्ये संभ्रम. मागच्या काही तासापासून बदनापूर ते जालना दरम्यान विमानाच्या घिरट्या सुरू. कारण अद्याप अस्पष्ट. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुलं होणार. 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीद्वारे दर्शन घेता येईल. कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे हे मंदिर 5 महिने बंद होतं. आयपीएलच्या अंतिम सामन्यात आज बंगळुरू आणि गुजरात भिडणार. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महामुकाबला होईल. आरसीबीकडे सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.